नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 3rd चॅप्टर पाहणार आहोत, ट्रूथ विदाउट एपोलॉजी या पुस्तकामधील. तर चॅप्टरचं नाव आहे टू नो युअर सेल्फ, वॉच युअर सेल्फ. म्हणजे स्वतःला जाणून घ्यायचे असेल तर स्वतःकडे प्रामाणिकपणे पहा. यामध्ये स्टार्टिंगला एक कोट आहे, हू यू रिअली आर इज शोन नॉट बाय व्हॉट यू क्लेम बट बाय व्हॉट यू परस्यू, what occupies your mind and what you commit to. तुम्ही खरे कोण आहात हे तुम्ही काय दावा करता यावर नाही, तर तुम्ही दिवसभर कशामागे धावता, तुमच्या मनात सतत काय चालू असतं आणि तुम्ही कशाला समर्पित आहात यावरून कळतं. इथे चॅप्टर स्टार्ट होतो. इफ यू ट्रूली वॉन्ट टू डिस्कवर हू यू आर, don't start by asking philosophical questions. Start with facts. Start with observation, not of the world, but of yourself. जर तुम्हाला खरंच तुम्ही कोण आहात हे जाणून घ्यायचे असेल तर स्वतःला तात्विक प्रश्न विचारण्यापासून सुरुवात करू नका. उदाहरणार्थ, सत्य म्हणजे काय, स्व म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय असे प्रश्न विचारू नका. तथ्यांपासून सुरुवात करा. निरीक्षण करा, जगाचे नाही स्वतःचे. सी वेअर युअर टाइम गोज. सी व्हॉट रिपीटेडली फील्स युअर थॉट्स. सी व्हॉट काइंड ऑफ वर्क अर्न्स यू मनी. सी वेअर दॅट मनी इज स्पेंट. सी व्हॉट युअर हार्ट सिक्रेटली लॉंग्स फॉर. सी व्हॉट यू अवॉइड. सी व्हॉट यू आर अफ्रेड टू लूज. पहा तुमचा वेळ कुठे जातो. पहा तुमच्या मनात वारंवार काय येतं. पहा कोणत्या कामातून तुम्ही पैसे कमवता. पहा ते पैसे कुठे खर्च होतात. पहा तुमच्या मनाला आतून नक्की काय हवं असतं. पहा तुम्ही कोणत्या गोष्टी टाळता. पहा तुम्हाला काय गमावण्याची भीती वाटते. अँड यू विल बिगिन टू नो हू यू आर, नॉट इन थिअरी बट इन ट्रूथ. आणि मग तुम्हाला कळू लागेल की तुम्ही कोण आहात, सैद्धांतिकरित्या नाही तर सत्यात. We all carry respectable self-images. I am spiritual, or I care about justice, or I want to grow. आपण सगळेच स्वतःबद्दल एक चांगली प्रतिमा मनात ठेवतो. मी आध्यात्मिक आहे, मला न्याय महत्त्वाचा वाटतो, मला स्वतःमध्ये सुधारणा करायची आहे. But look closely. Most of these are aspirational claims, not honest confessions. The ego wants to appear evolved. पण नीट पाहिलं तर हे बहुतेक वेळा आपली इच्छा असते, प्रामाणिक कबुली नसते. अहंकाराला स्वतःला प्रगत दाखवायचं असतं. बट आयडेंटिटी इज नॉट रिव्हील्ड बाय व्हॉट यू से यू वॉन्ट. इट इज रिव्हील्ड बाय व्हॉट यू ॲक्च्युअली चेज. यू आर नॉट युअर डिक्लेअर्ड व्हॅल्यूज, यू आर युअर लिव्ड पॅटर्न्स. तुम्ही काय हवं आहे असं म्हणता यावरून तुमची ओळख कळत नाही. तुम्ही प्रत्यक्षात कशामागे धावता त्यावरून कळते. तुम्ही ज्या मूल्यांची घोषणा करता ते तुम्ही नसता. तुम्ही जसे रोज जगता, जसे वागता, तीच तुमची खरी ओळख असते. वेअर युअर फीट वॉक, वेअर युअर आईज लिंगर, व्हॉट कीप्स यू रेस्टलेस ॲट नाईट, दीज आर द ट्रू इंडिकेटर्स, दीज आर युअर टीचर्स. तुमचे पाय जिथे जातात, तुमची नजर जिथे थांबते आणि रात्री तुम्हाला काय बेचैन करतं हेच तुमच्याबद्दल खरं सांगतं. हेच तुमचे खरे शिक्षक आहेत. टू नो युअर सेल्फ, डोंट लुक ॲट व्हॉट यू सेलिब्रेट, लुक ॲट व्हॉट यू टॉलरेट. डोंट लुक ॲट व्हॉट यू पोस्ट, लुक ॲट व्हॉट यू प्रोटेक्ट. डोंट लुक ॲट युअर विशेस, लुक ॲट युअर कंपल्शन्स. स्वतःला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही काय साजरं करता ते पाहू नका. तुम्ही काय सहन करता ते पहा. तुम्ही काय पोस्ट करता ते पाहू नका. तुम्ही काय लपवून ठेवता ते पहा. तुमच्या इच्छा पाहू नका, तुमची मजबुरी पहा. द ऑनेस्ट सेल्फ ऑब्झर्वर बिगिन्स टू सी, आय एम नॉट व्हॉट आय थॉट आय वॉज. आय एम डीपली कंडिशन्ड. माय फिअर्स, क्रेविंग्स अँड अटॅचमेंट्स रन डीपर दॅन आय ॲडमिट. प्रामाणिकपणे स्वतःकडे पाहणाऱ्याला हळूहळू दिसू लागतं की मी जसा स्वतःला समजत होतो तसा मी नाही. माझ्या विचारांवर आणि वागण्यावर संस्काराचा खूप प्रभाव आहे. माझी भीती, इच्छा आणि आसक्ती मी समजतो
त्यापेक्षा खूप खोल आहे. This seeing is painful, but it is also the beginning of freedom. हे पाहणं वेदनादायक असतं, पण हीच खऱ्या स्वातंत्र्याची सुरुवात आहे. Knowing yourself does not mean building a better image. It means watching the false one crumble. स्वतःला ओळखणं म्हणजे स्वतःची चांगली प्रतिमा तयार करणं नाही, तर खोटी प्रतिमा कशी ढासळते हे पाहणं. So don't be in a rush to change yourself. First be silent and watch. Let the truth emerge raw, unfiltered. म्हणून स्वतःला लगेच बदलण्याची घाई करू नका. सत्याला कोणत्याही गाळणीशिवाय निखळ स्वरूपात प्रकट होऊ द्या. To know yourself is not to create a self. It is to become aware of how much of you is borrowed, automatic and false. स्वतःला जाणणे म्हणजे स्वतःची नवी ओळख तयार करणे नाही, तर आपल्या आत किती गोष्टी उधार घेतलेल्या आहेत, सवयीने चालणाऱ्या आणि खोट्या आहेत याची जाणीव होणं. To know yourself, watch yourself. Honestly, repeatedly, relentlessly. This alone is the beginning of a real spiritual life. स्वतःला जाणून घ्यायचं असेल तर स्वतःकडे पहा. प्रामाणिकपणे, वारंवार, न थांबता. यातूनच खऱ्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होते.